मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. चला आता जातो मी वर्कआउट करायला. भेटूया तिकडेच. हे बघा आजची मॉर्निंग काहीशी अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हनुमंतरायाला वंदन करून केली वर्कआउटची सुरुवात. जय बजरंग बली. आज होता चेस्ट वर्कआउट. सो सगळ्या बेंच मारून घेतले आणि डंबेल स्प्रेसुद्धा केले. दोन्ही सगळं करून झालं. ट्रायसेप मारून घेतले आणि आलो घरी. चला मंडळी, आलो आहे जिमवरून घरी. सायकलवरून आलं ना की सगळं घामाघुमायला होतं, कारण जाताना ऊन नसतं पण येताना ऊन नसतं बऱ्यापैकी. तर चला आता आवरतो, जरा असं खाऊन घेतो, आईला औषध देतो, फ्रेश होऊन मग जातो मंदिरात. म्हणजे आलं की लगेच तिला नाश्ता देता येतो. चला जिममधून आलो तर आता हे सगळे भिजवलेले आहेत. सो खायचं आहे आता हेच आपल्याला. सगळी कामं आवरलेत आणि आता जातो मंदिरात पूजा करायला. चला जाऊया मंदिरात, भेटूया मंदिरातच. अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. चला या. काय केलं हे बघा, उद्या पाणी येणार आहे. तर उद्या समजा उशीर झाला तर वेळ जायला नको, म्हणून आताच सगळ्या झाडांना पाणी लावून घेतलं, सोडून घेतलं पाणी सगळ्या झाडांना. तर ह्याचं झाकण लावून टाकूया. सगळ्या झाडांना लागलं पाणी शेवटपर्यंत. तिकडे पण मगाशी लावून घेतलं, जे तिकडे झाड आहेत तिकडे पण लावून घेतलेलं पाणी. आता राहिला आहे भाग तो हा इथला. एवढा भाग राहिलेला आहे, तो मंदिर बंद करे पण लागून जाईल. बघूया, जमलं तर एक पाईप आणला पाहिजे, म्हणजे बाकीच्या झाडांना पण लावता येईल. आणि इथे हा पाईप फुटला आहे, जॉईंट गेला आहे किंवा फुटला आहे, काहीतरी झालं जवळ. पीठ नाही फुटलाच आहे, तर जोडून घेईन. माझ्याकडे आहे वाटतं घराकडे, दिसतं नाही तर आणून जोडून टाकेन. म्हणजे इकडच्या झाडांना सुद्धा पाणी लागेल, जी झाडं इकडे आहेत त्यांना. चला आवरले, माझी पूजा वगैरे सगळं आहे. तर आता जातो घरी. गरमी एवढी वाढली आहे ना, विचार करतो तर केस कापून टाकेन, कारण गरमी तर नको वाटतं ते. चला आवरून घेतलं सगळं, निघतो आता घरी. चला मंडळी, झाले संध्याकाळ आणि आज पण काम निघालं, हे आज पण राहिलं. पण आता 2 कुंड्या भरून घेतो, कारण ही 2 झाडं आहेत ती खराब होत आहेत. हे बघा, पानं एकदम पसरत नसल्यामुळे खराब झाली, तर ती ह्या 2 कुंड्या तरी भरून घेतो आता. पावसाळ्यात जे रान काढून काढून जे प्लास्टिक खाली भरून ठेवलेलं ना, म्हणजे ब्लॉगमध्ये बघितलं असेल सुरुवातीच्या तुम्ही, तर त्याचीच ही माती आहे, जी आता सुकली आणि बऱ्यापैकी त्यात रान वगैरे कुजलं आहे. तर तीच यूज करणार आहे आता कुंड्यांसाठी. हे बघा, अर्ध्या कुंड्या भरून घेतल्यात, ही आणि ही पण. आणि मोठ्या कुंड्या, त्याच्यात ही एक झाड आणि ही एक झाड लावून घेऊया. हे बघा, समोर ठेवली कुंडी आहे आणि हे जे बाजूला आहे तेच झाड आहे. तिचं आता आतमध्ये घेऊन त्याचं प्लास्टिक साईडचं आहे पिशवी, ती काढून टाकायची आणि झाड आतमध्ये लावायचं आहे. आणि याचा एक प्रॉब्लेम झाला आहे तो असा की आतमध्ये पाळं ना भरपूर वाढली आहेत पिशवीच्या आतमध्ये, त्याच्यामुळे त्याची वाढ खुंटली आहे. आता ती पाळं सगळी कापून टाकायची आहेत सगळी बऱ्यापैकी, आणि अर्ध्यातूनच काढून टाकणार माती आणि हे, आणि पाळं कट करून ते झाड लावायचं आहे कुंडीमध्ये. चला आता पटकन काढून घेऊया ही पिशवी. साली निघाली बऱ्यापैकी, निघत नव्हते माझंच ना. हे बघा निघाली फायनली.
सगळी ती जाड असते पिशवी ना तिची, त्यामुळे लगेच निघत नाही. आणि ती पाळं गुंतली होती होलमध्ये त्या. तर आता सुरी घेतली ना, तर हे कापून टाकूया खालच्या अर्ध्यातून खाली सगळी पूर्ण. त्याने काय होईल की नवीन पाळं त्याला फुटतील आणि ती चांगली मातीत जातील. भुसभुशीत माती आहे खालची, सो व्यवस्थित जातील त्याच्यात. हे बघा सगळे काढून टाकले, कापून टाकलं, अर्ध्यापेक्षा जास्त कापलं. आणि थोडीशी माती खाली पडली, पण हे सगळं काढून टाकलं आता. हे बघा सगळं अर्ध्यातून कापून टाकलं. आणि आता झाड लावून घेऊया व्यवस्थित कुंडीमध्ये. आणि जी मगाशी माती काढलेली होती खताची, तीच आता पुन्हा ह्याच्यात रिफिल करायची वरती. पण त्या अगोदर एक तर आणलंय. हो घेतलं. काका विचारतात करा भेटलं काय. तर हे लावून झालं इथे. एक झाड इथे खालची मुळं घट्ट झालं तेव्हा ती वाढत नव्हती, तर कापून टाकली मुळं. आता ही मुळं इकडे पसरतील. आता हे सगळं घालून झालं आहे, अर्धं कापून टाकलं. हे बघा मुळांमुळे वाढ होत नव्हती, तर मुळं काढून टाकली, कापलीत खालचे. आणि आता ह्याला गांडूळ खत घालतो, ह्याला अर्धं त्याला अर्धं. आणि वर ती माती आहे खताची ती घालून टाकतो, कारण त्यात मी पाला कुजून माती तयार केलेली होती, तीच आहे, तीच घालून टाकतो. चला आता हे बघा ती खत आहे जे आहे गांडूळ खत, ते घालून घेऊया पहिल्यांदा इकडच्या कुंडीला आणि इकडच्या कुंडीला. दोन्ही कुंड्यांना खत आणि सोबत काही अजून खत होती ती पण घालून घेतली, सेंद्रिय खतं होती ती. आणि ती माती सगळी मिक्स करून घेतली खतात. खत आणि माती ही मिक्स करतोय आणि हीच माती आता रिफिल करेन बाकीच्या कुंडीमध्ये. हे बघा तीच जी खत आणि माती जी मिक्स केली होती तीच आता वरच्या लेअरमध्ये घालून घेतली नाही. खाली खत आहे, आता खत प्लस शेण प्लस ही माती आहे खताची. चला झाड लावून झालेलं आहे, हे पण झालं आहे पूर्ण आणि हे पण झालं आहे. मला DAP पण टाकलं आणि हे पण टाकलं, खत पण घातलं. भांड्यांचं ढीग होतं तर तो साफ केलं सगळं. आणि आता आहेत मासे साफ करायचे. हे बघा मांदेली अंडे आहेत, उद्या मस्त की मांदेली फ्राय आणि थोडीशी सार बनवणार आईसाठी. खूप दिवस झाले खाल्ला नव्हता. आज संध्याकाळी बाजारात गेलो तर मस्त मासे मिळाले. 100ला वाटा मिळाला, काही वाईट नाही, चांगले आहेत मासे आणि फ्रेश आहेत. तर बाकी बघितले बांगडे वगैरे होते, सौंदळे होते, पण मऊ झालेले, तर म्हटलं नको. आता म्हटलं मांदेली चांगली दिसली, म्हटलं मांदेलीच घेऊन जाऊ. उद्या मांदेली फ्राय आणि मांदेलीची रस्सा आणि थोडंसं भात. माझं काय, मला थोडंसं राईससोबत किंवा याच्यासोबत खायचं आहे ड्राय उकडलेले मासे आणि बिना मसाल्याचा मासा खावा लागला मला उद्या. चला साफ करून झाले. ते माशांना साफ करायला वेळ लागतो का माहिती आहे. हे बघा ह्याच्या आतमधला ना पूर्ण क्लीन करावं लागतं. हे बघा ह्याच्यात जर ती काळावाला भाग राहिला ना तर जाम मासा खराब लागतं. हे बघा त्यासाठी हे सगळं क्लीन करावं लागतं, एक 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 एक. हे बघा सगळे मुंड्या तयार झाल्यात तिकडे. चला त्याला मस्त की मीठ आणि हळद लावून ठेवून देतो, म्हणजे उद्या सकाळी लगेच अर्ध्या आमटीला अर्धे फ्राय करायला मिळते. चला मी पण जेवायला घेतो. तिला इकडं जेवायला दिलं, मी पण आता जेवायला घेतो. चला ओट्समध्ये काय काय घातलं आहे. बदाम घातले थोडेसे, मनुका आहेत आणि खजूर आहे, कारण साखर गूळ काय खायचा नव्हता त्याच्यामुळे खजूर घातले. या खाण्यासाठी. तर मंडळी सगळी कामं आवरलेली आहेत आता आणि मस्त धुकं पडलं आहे, पण आता अंधारात दिसणार नाही, लाईटवर दिसलं तरी. हे बघा मस्त धुकं पडलं आहे. आणि आता आज कुठे गेलो नाही, शतपावले वगैरे केली इथेच आणि सगळी कामं आवरून आता व्हिडिओ अपलोडला लावला आहे. तोंडातून वाफ निघायला लागली आणि पुन्हा एकदा थंडी पडली, सो काळजी घ्या. आणि आई पण झोपली, सगळं जेवण वगैरे सगळे आवरलेत आणि तिलाही झोपवलं स्वेटर वगैरे घालून. मी पण आता
जस्ट अपलोड करायला ठेवलं आणि जाऊन स्वेटर घालून आता येईनच परत बसायला बाहेर, जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत. चला आता माझी कामं आवरली आहेत, आता मी पण घेतो झोपायला. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आता जास्त वेळ थांबत नाही कारण थंडी वाजायला लागली. आणि रोजचंच सांगणं की अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट्स होऊ द्या. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.